अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र एतेनांदतो ज्ञानराजा सुभद्र तया ठविता मा पुण्यराशी नमस्कार पंढरीनाथ भगवान माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज ते भगवद्गीता 8 वाजता ते येतात आत्ता नाही आहे इथे आठवडाभर नाही आहे पाटील बाई आणि दोघं जण नाही आहेत ते लोक गीता शिकवतात 8 वाजता मुलांना शिकवतात 8:30 झाल्यावर 8:30 हां आरती झाल्यावर शनिवार रविवार सुट्टी असते शनिवार रविवार सुट्टी असते 8:30 हां याला आत्ता नाही तिथे 15 दिवस मी म्हटलं का ते आरती झाल्यावर येस आरती झाल्यानंतर 8ला होते का बरोबर हां ज्ञानराज माझी योग्यांची माहुली जने निगम वल्ले प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरे प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा वेद 56 भाषेचा केला से गौरव केला से गौरव पवार नवे नाव उभारली नाचे मी से बैसावे येऊनी श्रवणाचे मी से बैसावे येऊनी साम्राज्य बुवानी सुखे नांदे नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरे ओवे अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरे प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 जून 2026. आज दिन विशेष असा आहे की आज ग्लोबल विंड डे आहे म्हणजे जागतिक पवन ऊर्जा दिन आहे. आणि आजचा जो श्लोक आहे तो 3ऱ्या अध्यायामधला 35 क्रमांकाचा श्लोक आहे. तर तो मी अगोदर म्हणेन आपल्या मागे म्हणायचं आहे. म्हणा श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. परत एकदा पूर्ण सांगतो आणि मग आपण म्हणायचं. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह.
बघा या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला स्वधर्माचं महत्त्व काय आहे हे सांगतात. स्वधर्मामध्ये किती दोष असले तरी माणसाने ते काय करायचं आहे, त्याचं आचरण करायचं आहे. आणि परधर्म किती चांगला असला तरी त्याचं आचरण करून ते काय आहे, भयावह आहे. परधर्मात स्वनुष्ठितात परधर्मो भयावह. म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचं तो आचरण केला तर तुम्हाला भयच येणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये रुळणार नाही, तुम्ही नवीन नवीन करणार आवडीने आणि 9चे 9 दिवस झाले की ते तुम्हाला ते पटणार नाही, कारण स्वभाव माणसाचा प्रकृतीनुसार असतो. आणि मग इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुणा. स्वधर्मात किती दोष असले तरी तू स्वधर्माचं आचरण करायचं. आणि स्वधर्म निधनम श्रेय. स्वधर्मात तुला मरण जरी आलं कर्म करता करता तरी ते श्रेय आहे, श्रेयस्कर आहे. म्हणजे इथे अर्जुनाला का सांगतात, कारण त्याला संन्यास घ्यायचा आहे त्याचा स्वधर्म क्षत्रिय आहे, परंतु त्याला संन्यास बरा वाटतोय, चांगला वाटतोय. माणसाचं असंच आहे, प्रत्येकाला दुसऱ्याचं कर्म चांगलं वाटतं. आणि याच्यामध्ये काय करतो तो, दुसऱ्याचं कर्म करायला जातो आणि तिथे त्याची काय होते, फसगत होऊन जाते. कारण कर्म कसं आहे हे ठरलेलं आहे पिढ्यानपिढ्या त्याच्यामुळे त्याच्यात सफाई येते. आता शूद्र जर का पूजा करू लागला समजा, बघा आता शासनाने कसं आहे, आता सगळा काळच वेगळा आहे. आता मंदिरात सुद्धा त्यांचं अपॉइंटमेंट केलेली आहे, परंतु जी ब्राह्मणामध्ये सफाई आहे, त्यांचे उच्चार मंत्र उच्चार ते त्यांना जमणार आहे का, नाही जमणार. परंतु आता काय आहे, शासनच तसं आहे, त्यामुळे आता आपल्याला काय नाव ठेवता येत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे, एक गुजरातीमध्ये म्हण आहे बघा, जेनु काम तेनु थाय. गोताकार. दुसऱ्याने केलं तर त्याला गोता नक्कीच येणार. किंवा दुसरं एक हिंदीमध्ये म्हण आहे की जिसका काम उसी को साजे और करेगा तो ठेंगाबाजी. दुसऱ्याने कर्म केलं की ते बरोबर होणार नाही. बघा एक 2 सख्खे भाऊ होते. एक भाऊ आहे ना शिक्षक होता आणि एक भाऊ मिलिटरीमध्ये होता. दोघं एकदम मस्त चांगले राहायचे, गुण्या गोविंदाने राहायचे. आणि पण त्यांना काय वाटायचं माहिती आहे का, तो मिलिटरी मॅन होता ना तो बोलायला भावाची मजा आहे, भाऊ घरीच राहतो, शेती करतो, बायका पोरामध्ये राहतो, मस्तपैकी 5-7-8 म्हणजे तास शिक्षकाची ड्युटी मजा आहे. प्रत्येकाची जयंती असो नाही तर कोणाची पुण्यतिथी असो त्याला सुट्टी मिळते. हां, आणि कामाचाही काही एवढा ताण नाही आहे, पगारही मस्त आहे, चांगला आहे. आणि शिक्षक काय करतो, शिक्षकाला वाटतं यायला त्या मिलिटरी मॅनची मजा आहे गावात आला तर त्याला सगळा मान मिळतो, सगळे लोक त्याला सॉल्यूट करतात. भारत भ्रमण होतं, आज समजा लडाखला तर उद्या काश्मीरला, परवा राजस्थानला, अशी त्याची बदली होत जाते, फिरायला मिळतं त्याला. असं एकमेकाचं काय करायला लागले ते कर्मामध्ये. हां, म्हणजे आपलं कर्म कमी लेखतात आणि दुसऱ्याचं कर्म ते चांगलं लेखत होतं. मग त्यांनी काय केलं, त्या दोघा भावाने असं करू, तो म्हणतो मी शिक्षक होतो आता तो म्हणतो मिलिटरी मॅनवाला, आणि तो म्हणतो मी जातो मिलिटरीमध्ये. मग असं केल्यावर त्यांचं ठरतं असं, आणि तो शिकवायला घरी येतो म्हणून मिलिटरी मॅनवाला शाळेमध्ये शिकवतो. तर शाळेमध्ये शिकवायला जाताना काय त्याचा स्वभावच मिलिटरी मॅन कसे असतात कडक असतात. हां, शिस्त, लेफ्ट राईट. आणि मुलं कशी असतात बेशिस्त. मुलं लहान लहानच मुलं असतात, दंगा मस्ती वगैरे.
आणि तो शाळेमध्ये शिकवायला सुरुवात करतो. तर एक पोरगा खोडी करतो काहीतरी आणि तो त्याला बोलवतो आणि एक कानाखाली मारतो. आज त्याचा हात मिलिटरीचा. त्या कानाखाली बसल्या तर तो मुलाला मूर्छा येते आणि त्याच्यात तो मरण पावतो. अरे म्हणजे सगळे हळहळ वगैरे व्यक्त करतात. पण कायदा आहे, कायदा कोणाला सोडत. मग जातो तो जेलमध्ये, त्याला जन्मठेपेची शिक्षा होती. आणि इकडे हा जो शिक्षक आहे हा मिलिटरीमध्ये जातो आणि नेमकी युद्धाची गडबड होऊन जाते. तर युद्धाचा त्याला काय सराव नसतो. युद्ध बघितलं सगळं घाबरतो. आता शिक्षकी पेशा आहे, त्याला शिकवायची सवय आहे. आणि हे बघितल्यानंतर तो घाबरतो. त्या शत्रूच्या ह्याच्यामध्ये तो गोळी लागून तोही ठार होऊन जातो. म्हणजे काय झालं आता कर्मामध्ये दोघांचाही सत्यानाश झाला. म्हणजे पहिलं होतं ते चांगलं होतं की नाही, पण मानत नाही आपण. आपल्याला दुसऱ्याची नोकरी चांगली वाटते, स्वतःची नोकरी चांगली वाटत नाही. आणि कर्म हे कुठलंच हे नसतं, म्हणजे कमी प्रतीचं नसतं. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती भवन आहे ना, किती खोल्या आहेत माहिती आहे ना? 250 का 300 खोल्या आहेत. हां, त्या खोल्या साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट मराठी माणसाला आहे का? साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता ते कमी प्रतीचं आहे, पण पैसा त्याला किती मिळतो. काम कसंही असो, फक्त काम आहे. म्हणजे वर्क इज वर्शिप. तुम्ही फक्त काम करायचं आहे, बाकी काही नाही. आणि अशा पद्धतीने अर्जुनाला ते का सांगतात? कारण अर्जुनाला संन्यास घ्यायचा आहे. मग ते त्याला काय सांगतात, तू संन्यास घेतला ना, ते शत्रुपक्ष तुला नाव ठेवणार आणि नाव ठेवणार, तू घाबरलास असं सगळं म्हणणार. ओके. मग काय होईल, अकीर्ती होणार आणि तुला त्याचा राग येणार. तू तो राग आहे ना पचवू नाही शकणार, कारण तू कोण आहे? क्षत्रिय आहेस. मग तू काय करणार? शस्त्र धरणार आणि त्यांच्यावर तो उगारणार. म्हणजे आधी तू काय केला? संन्यास घेतलास. म्हणजे संन्यासही बरोबर केला नाही आणि क्षत्रिय धर्म पण बरोबर पालन केलं नाही, असं होईल तुझं. म्हणून जे काही आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे, भगवंतानी काय केलेलं असतं? प्री प्लॅनिंग असतं भगवंताचं. सगळ्यांना तो बरोबर त्याच्या योग्यतेनुसार काम देत असतो. सुरुवातीला जरी चायवाला झाला तरी पंतप्रधान होऊ शकतो योग्यता असल्यावर. हे सगळ्या कर्माची गोष्ट आहे. आता हे ज्ञानोबा आहे काय म्हणतात ते आता बघू. 219 क्रमांकाची ओवी आहे. आगा स्वधर्मो आपुला. 219 क्रमांकाची मिळाली बाय. श्लोक क्रमांक 35 आहे, 3रा अध्याय. आगा स्वधर्मो आपुला जरी का कठीणो झाला तरे हाची अनुष्ठेला भला देखे. स्वधर्मात कितीही कठीण असला स्वधर्म तरी त्याचंच अनुष्ठान केलं पाहिजे. स्वधर्माचा माणसाने त्याग केलाच नाही पाहिजे असं ज्ञानोबा इथं म्हणतात. एरू आचरू जो परावा तो देखता कीर बरवा परे आचरतेनी आचरवा आपुलाची. परधर्म, इथे धर्म म्हणजे लक्ष ठेवायचं फक्त कर्म. आमच्याकडे एक शिक्षक होते साहेब, त्यांचं आडनाव होतं करमरकर. कर मर आणि परत कर, डू डाय डू असं ते म्हणायचे. तसंच आहे धर्म म्हणजे कुठला मुस्लिम धर्म किंवा हिंदू धर्म नाही, तर कर्म. आता इथे कसं आहे, दुसऱ्याचं कर्म जरी आपल्याला चांगलं दिसत असेल तरी आपण त्याचं काय करायचं आहे, त्याचं अनुकरण करायचं नाही. आपण आपलं कशाचं अनुकरण करायचं? स्वधर्माचंच अनुकरण करायचं. ठीक आहे. सांगे शूद्र घरे आगवी
पक्वाने हात बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी झाला. या ओव्हर दलित फॅन्सरचे अध्यक्ष आहे कोण माहिती आहे का होते ते वारले नामदेव ढसाळ. या ओव्हर त्याने ऑब्जेक्शन घेतलं ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणे ज्ञानेश्वरी हे जातीवादी आहेत ज्ञानेश्वर महाराज, परंतु इथे जातीचा काही संबंध नाही आहे. पण इथे ते आकलन शक्ती त्यांची कमी आहे, त्यांना काय सांगणार. इथे ज्ञानोबा काय म्हणतात, आता हा पूर्वीचा काळ आहे 700 वर्षापूर्वीचा. हां, त्यावेळेला ज्ञानोबा काय म्हणतात की ब्राह्मण दुर्बळ जरी झाला परंतु त्यांनी शूद्र घराची पंचपक्वाने घ्यावी का खावी का तर नाही. आता पवित्रता राहिलीच नाही साहेब, राहिली का कुठे. मग हे चालणार आहे का आता इथे, नाही चालणार. मग ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण राग कशाला धरायचा आहे की नाही. जी सत्य परिस्थिती होती त्यावेळेला पवित्रतेला फार किंमत होती. हां, ती त्यांनी मांडली आहे की नाही. आणि काळ जसं जसं जातो पुढे तसं प्रमाण पण बदलतं. पुढे बघा, हे अनुचित कैसे कीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छेले ही पाविजे विचारे पा. अरे इच्छा जरी झाली तर त्याचं सेवन करावं का आपण, करायचं नाही आहे. पुढे काय, ती जी गोष्ट अयोग्य आहे ती कशाला प्राप्त करायची आपण, असं ज्ञानोबा इथं म्हणतात. पुढे बघा, आता याच्यासाठी ज्ञानोबारायांची कसं आहे माहिती आहे का, हीच गंमत आहे ज्ञानेश्वरीची. एक से भले एक दृष्टांत देतात. आता दृष्टांत बघा कसा, तरे लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुले तनारे मोडावी केवी. अरे अर्जुना, लोकांची इमारत आहे 3 मजल्याची, ती बघून आपली झोपडी तोडायची का आपण. आपली जी झोपडी आहे, तनारे म्हणजे झोपडी आणि धवलारे म्हणजे इमारत. लोकांचं इमारत बघून आपली झोपडी तोडायची का आपण. अरे आपली जी योग्यता आहे आपण इथे त्याप्रमाणे आपण राहायचं आहे. आपला स्वधर्म आपण काय करायचा आहे, किती जरी कठीण झाला. बघा, क्षत्रियाच्या आता त्याचा धर्म आहे, त्या स्वधर्मात दोष आहे, लोकांना मारायचा दोष आहे, पण तो ॲक्सेप्टेबल आहे कारण ते युद्ध आहे, त्याच्यामुळे तो दोष लागत नाही. पुढे बघा, हे असो वनिता आपुली कुरूप जरे झाली तरे बोगिता तेची भले नाजिया परे. जरी आपली पत्नी जरी कुरूप असेल तरी तिच्याशी संसार करणं हे योग्य आहे. आणि दुसऱ्याची पत्नी सुंदर आहे, परनारी माते समान धरायला पाहिजे. परनारीचा आपण काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, आहे की नाही. पुढे बघा, तेवी आवडे तैसा साकडू आचरिता जरी दुवाडू तरे स्वधर्माचे सुरवाडू परत्रीसा. स्वधर्म आचरण करण्यामध्ये अडचण येणार आहे तुला तरी चालेल, अडचण आली तरी, परंतु स्वधर्म सोडायचा नाही. दुवाडू म्हणजे त्रास, म्हणजे अडचण येणे. साकडी म्हणजे अडचण येणे आणि दुवाडू म्हणजे त्रास होणे. पुढे बघा, आगा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परे कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. बरं, या दृष्टांतामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, अरे साखर आणि दूध हे चांगलं आहे, त्यांचं मिश्रण चांगलं आहे, परंतु ते ना
कृमी दोष ज्याला झाला, ज्याला जंत झाले, त्याला ते अपथ्य आहे, पथ्यकारक नाही आहे. मग तरी चांगलं आहे तरी त्याने ते घ्यायचं नाही. बघा हे ज्ञानेश्वर महाराज डॉक्टरसुद्धा होते, वैद्यसुद्धा होते, आहे की नाही. पुढे बघा आता, ऐसे नेही जरी सेवेजिल तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा. अरे आशाने ते त्याचं सेवन केलं तर तो नुसता आग्रह उरणार आहे आणि काय होईल, परिणामी ते पथ्य नाही राहणार. बघा नुसतं तुम्ही औषध घेतलं आणि डॉक्टरांनी पथ्य सांगितलेलं असतं, आंबट खाऊ नका, खारट खाऊ नका, काय असं ते, आणि तुम्ही ते खात राहिले त्या गोळ्याचा इफेक्ट होईल का. म्हणून पथ्य नाव विठोबाचे म्हणजे पथ्य काय इथे की तुम्हाला कृमी दोषी म्हणजे जंतरोग झाला तर तुम्ही ते मिश्रण घ्यायचं नाही. पुढे बघा, मनोनी आणि कांसे जे विहित आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारी जे. म्हणजे जे दुसऱ्यासाठी हितकारक आहे पण आपल्यासाठी अहितकारक आहे, तर आपण ते आचरण करायचं. दुसऱ्याने साखर खाल्ली ठीक आहे, पण मला आता डायबिटीज आहे तर मी साखर खाल्ली पाहिजे का साखर खाणं योग्य आहे. साखरेचे खाणार त्याला देव नेणार देणार नाही. तर अशा पद्धतीने इथे कसं आहे की जरी दुसऱ्याला उचित असेल परंतु आपल्याला अनुचित असेल तर त्याचं आपण सेवन करायचं नाही. पुढे बघा, या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. स्वधर्माचं अनुष्ठान करता करता प्राण जरी गेला तरी बेहत्तर आहे. कारण युद्ध करता करता तुझा प्राण गेला समजा तर तुला स्वर्ग मिळणारच आहे, आणि युद्ध करता करता तू जिंकलास तर तुला राज्य मिळणार आहे. दोन्हीकडून तुझा फायदा आहे. म्हणून स्वधर्माचं अनुष्ठान काय आहे, महत्त्वाचं आहे. पुढे बघा, ऐसे समस्त सूर शिरोमणी. बघा ही ज्ञानोबांची भाषा आहे. कृष्णाला काय म्हटलं त्यांनी, समस्त सूर शिरोमणी, सगळ्यांचा शिरोमणी देवांचा. बोलिले जेत शारंग पाणी, शारंग पाणी म्हणजे पण श्रीकृष्णाचं आहे. ते तर अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. देवा आतापर्यंत तू जे काय बोललायस ते मी नीट ऐकलेलं आहे, परंतु एक माझी विनवणी आहे. तो म्हणतो बघा अर्जुनही स्वस्त बसत नाही आहे त्याच्या शंका कुशंका तो सांगतो आणि त्याचं निराकरण भगवंत करत राहतो. पुढे बघा, हे जे तुम्ही सांगितले ते किरम्या परिसले, परे आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तर अर्जुन म्हणतोय की देवा मी तू जे जे काय आतापर्यंत बोलला ते मी किरम्या परिसले, मी लक्षपूर्वक ऐकलेलं आहे, परंतु आणखीन एक माझी अपेक्षा आहे ते तुला मी सांगतो. आता याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 231 ओव्या बघितल्या आहेत आणि आत्तापर्यंत आपण 35 श्लोकाचा अभ्यास केलेला आहे. आता उद्याचा जो आहे 36वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो, हर्षसाहेब त्याच्यामध्ये अर्जुन असं म्हणतो की पापापासून आपल्याला नरक मिळतो, दुःख मिळतं, तरी लोक पाप का करतात बघा या पुढचा श्लोकावर आहे. तर त्याचं विवेचन भगवंत एकदम जबरदस्त पद्धतीने, लोक पाप का करतात त्यांना माहिती आहे पापाचं फळ आहे दुःख, तरी लोक पाप करतात, आणि ते पण शहाणी लोक ज्ञानी लोक पाप करतात.
याच्यावर काय म्हणणं आहे हा अर्जुनाचा प्रश्न तो आपण उद्या बघू आणि तूर्त आपण इथे समाप्त करू. कुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संत